नमस्कार, मी भाग्यश्री तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत करते आणि आज आपण खूप सुंदर डिझाईन तयार करणार आहोत। त्याकरिता इथे मी बॅक पार्ट कट केला आहे, ज्याची पूर्ण उंची आहे 13.5 इंच। त्यानंतर शोल्डर आलेले आहेत 5 इंच, आर्म होल म्हणजेच इथे मुंडा आलेला आहे 5.5 इंच, छाती आलेली आहे 8.5 इंच आणि खालच्या बाजूला कंबर बॅकडाट मिळून ती आलेली आहे 8 इंच। आता इथे वरच्या बाजूला आपण आपल्या गळ्याची मार्किंग करूयात। तर इथे मला माझे रेडी शोल्डर 2 इंच हवेत, म्हणून मी अर्धा इंच मार्जिनचा घेऊन 2.5 इंचावरती एक मार्क केलं। त्यानंतर टेपला त्याच पॉईंटवरती घेऊन खालच्या बाजूला जी माझी गळ्याची उंची आहे ती इथे मी 10 इंच घेतीये आणि जी खालची गळ्याची रुंदी आहे ती इथे मी 2.5 इंच घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे इथे तुम्हाला एक बॉक्स ड्रॉ करून घ्यायचा आहे। तुम्ही मात्र तुमच्या अकॉर्डिंगलीच येथे गळ्याची उंची आणि रुंदी घ्या। त्यानंतर आपण नॉर्मली जसा गळ्याचा गोलाकार ड्रॉ करतो तसंच ड्रॉ करून घ्यायचा आहे। त्यानंतर आता अस्तरला ओपन करून व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे पुन्हा अगदी मधोमध व्यवस्थितरित्या फोल्ड करून घेऊन असं हाताने थोडंसं टॅप करून घ्या, म्हणजेच थापून घ्या, जेणेकरून या साईडची डिझाईन त्याच्या समोरच्या बाजूवरती देखील ट्रेस होऊन म्हणजेच उमटून येईल। त्यानंतर इथे मी अस्तर आणि मेन फॅब्रिक घेऊन दोघांनाही अशा पद्धतीने राईट साईड म्हणजेच बरोबरीच्या बाजूवरती बरोबरीची बाजू ठेवून घेतलेली आहे। त्यानंतर आता इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे जसं आपण गळ्याचा आकार ड्रॉ केला आहे त्याच आकाराला अगदी व्यवस्थितरित्या फॉलो करत संपूर्ण गळ्याला स्टिच करून घ्यायचं आहे। जर इथे तुम्ही व्हिडिओ काळजीपूर्वक पाहत असाल तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, मी गळ्याच्या मध्यभागावरती त्याला बॉल पॉईंट पिन्स लावून पिन्सने सिक्युअर करून घेतलेला आहे, जेणेकरून जेव्हा आपण गळ्याचा आकार कट करू तेव्हा आपलं कापड इकडे तिकडे हलणार नाही आणि आपण जसा गळ्याचा आकार ड्रॉ केला आहे अगदी तो तसाच स्टिच केला जाईल। त्यानंतर इथे कमरेच्या बाजूला तुम्हाला अर्धा इंच मार्जिन घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे सरळ त्याला स्टिच करून घ्यायचं आहे। जेथे आपण अशा पद्धतीने स्टिच केलं तर शेवटी आपल्याला कमरपट्टी स्टिच करावी लागते सेपरेटली, तर त्याची येथे आपल्याला गरज लागणार नाही आहे। त्यानंतर येथे कमरेच्या बाजूला हे जे जास्तीचं कापड दिसतंय ना, त्याला देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर येथे गळ्याच्या आतील बाजूस थोडंसं जास्तीचं कापड ठेवून संपूर्ण गळ्याची कटिंग अगदी व्यवस्थितरित्या तुम्हाला कंप्लीट करून घ्यायची आहे। आता इथे आपण गळ्याच्या आतल्या बाजूला हे जे एक्स्ट्रा कापड ठेवलं होतं ना, त्याच कापडावरती आपल्याला इथे छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत संपूर्ण गळ्याभोवती। त्यानंतर इथे हा जो गॅप क्रिएट झाला आहे ना, त्या गॅपमध्ये हाताला पास करून या बॅक पार्टला सरळ बाजूस पलटी करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे। त्यानंतर आता इथे आपल्याला संपूर्ण गळ्याभोवती टॉप स्टिच देऊन घ्यायचे आहे। टॉप स्टिच म्हणजे काय तर दाबटीप। आता दाबटीप म्हणजे काय तर जसा आपला गळ्याचा आकार दिसतोय त्याच आकाराला अगदी व्यवस्थितरित्या फॉलो करत तुम्हाला संपूर्ण गळ्याला इथे स्टिच करून घ्यायचं आहे। आता इथे कमरेच्या बाजूला देखील आपल्याला टॉप स्टिच देऊन घ्यायची आहे। इथे देखील तुम्हाला जास्ती काहीच करायचं नाही आहे, सरळ अगदी शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे तुम्हाला त्याला स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता इथे तुम्हाला अस्तर आणि मेन फॅब्रिक व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे चारही बाजूने स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर हे जे जास्तीचं कापड दिसतंय त्याला देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे अगदी व्यवस्थितरित्या कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर हे जे आपले दोन्ही साईडचे बॅकडाट आहेत त्याला आपल्याला ते स्टिच करून घ्यायचं आहे। इथे मी तुम्हाला एकच बॅकडाट स्टिच करून दाखवतीये। सेम तुम्हाला याच पद्धतीने जो आपला दुसऱ्या साईडचा बॅकडाट आहे ना, त्याला देखील स्टिच करून रेडी करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी कॉन्ट्रास्ट कलर म्हणजेच विरुद्ध कलरच्या लेसची निवड केलेली आहे, जो की माझ्या साडीमध्ये होता पिंक कलर। तर त्याच लेसला घेऊन मी हा जो आपण गळ्याचा गोलाकार रेडी केला आहे ना, त्याच गळ्याच्या कडावरती घेऊन व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे संपूर्ण गळ्याभोवती त्याला अगदी व्यवस्थितरित्या इथे तुम्हाला स्टिच करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे खालच्या बाजूला मी एक सेंटर लाईन म्हणजेच मध्य लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे गळ्याचा आणखीन एक डिझाईनसाठी ड्रॉ करायचा आहे आकार। इथे बघा स्टार्टिंगला मी थोडासा गोलवा आकार घेतलेला आहे आणि त्यानंतर
त्याच्या वरच्या बाजूला थोडासा निमुळता आकार घ्यायचा आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे। त्यानंतर या बॅकपार्टला अगदी मधोमध फोल्ड करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखविल्याप्रमाणे आणि आता हाताने असं थोडंसं टॅप करून घ्या, म्हणजेच थापून घ्या, जेणेकरून आपली या साईडची डिझाईन त्याच्या समोरच्या बाजूवरती देखील उमटून येईल। त्यानंतर इथे मी पुन्हा त्याच कलरची लेस घेतलेली आहे आणि आपण हा जो डिझाईनसाठी नवीन आकार ड्रॉ केला आहे ना, त्याच आकारावरती या लेसला ठेवून घेऊन संपूर्ण आकाराभोवती अगदी त्याला व्यवस्थितरित्या स्टिच करून घ्यायचं आहे। आपल्यापैकी खूप जण व्हिडिओज पाहतात परंतु चॅनेलला सबस्क्राईब करत नाहीत, तर प्लीज असं नका करत जाऊ, चॅनेलला देखील सबस्क्राईब करत जावा। का होतं ना, मला देखील समजत जाईल की हां, मी जे व्हिडिओज बनवते ते तुम्हा सर्वांना आवडत आहेत, तुमच्या उपयोगात देखील येत आहेत आणि जर अशी सबस्क्रायबरची संख्या वाढत राहिली तर मला देखील एक नवीन उमेद मिळते आणि याच नव्या उमेदीत मला तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओज बनवण्याची प्रेरणा देखील मिळत राहते। तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा। आणि इथे बघा आपल्या डिझाईनचा फायनल लुक किती सुंदर असा दिसून येतोय। गोलवगळ्यावरती देखील ही डिझाईन खूप सुंदर अशी दिसतीये। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिलात यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद।